नमस्कार शेतकरी मित्रांनो, बंधूंनो. या उपग्रह प्रतिमाचं विश्लेषण केलं असता आपल्याला राज्यावर ढगाचे फारसे आच्छादन सध्या दिसत नाही. देशात जरी ढगाचं आच्छादन असेल तरी राज्यावर फारसं ढगाचं आच्छादन आपल्याला दिसत नाही. वर उत्तरेकडं WD सक्रिय आहे. मी एक ही रेषा जी मारलेली आहे, रेषेच्या पश्चिमेकडे आपल्याला फारशा पावसाच्या नोंदी होताना दिसणार नाहीत. मित्रांनो, या सर्व पार्श्वभूमीवर ऑगस्ट महिना कसा असेल हे आपण सांगणार आहोत. कारण ऑगस्ट महिना हा अतिशय महत्वाचा असतो. तसाही ऑगस्ट महिना हा मित्रांनो कमी पावसाचा समजला जातो, परंतु शेतीतल्या बाल्यावस्थेतील पिकांसाठी आणि इतर गोष्टीसाठी हा वाढीच्या अवस्थेतील पिकं असतात. अशा वेळेस पुरेसा जर पाऊस पडला तर निश्चित शेती पिकांची वाढ ही होत असते. या सर्व पार्श्वभूमीवर आपण हा व्हिडिओ बनवत आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपले मित्र परिवार यामध्ये जोडा, फॉलो करा. मी राजभाऊ उगले, राहणार कोठाळा, तालुका अंबड, जिल्हा जालना, बळीवंश वेदर चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, सध्या या मॉडेलनुसार या ठिकाणी एक छोटी लो प्रेशर सिस्टीम आहे, या ठिकाणी सुरू आहे आणि याला जोडणारी एक काल्पनिक रेषा तयार झालेली आहे. ही उत्तरेकडे शिफ्ट आहे, त्यामुळे मित्रांनो राज्यातला पाऊस हा कमी झालेला दिसत आहे आपल्याला. अगदी मित्रांनो, काही 24 तास ते 48 तास म्हणजे आज 7 तारीख, उद्या 8 तारखेपासून ते 10 तारखेपर्यंत काही अंशी राज्यात पाऊस असेल, परंतु व्यापक आणि मोठा पाऊस हा राज्यात ऑगस्टमध्ये तरी अनिश्चित काळासाठी बंद आहे, अनिश्चित काळासाठी कमी आहे. हलका ते मध्यम पाऊस हा राज्यात अधूनमधून पडत राहील, परंतु मोठ्या पावसाची आणि सार्वत्रिक पावसाची किमान 100 मिलीमीटर पावसाची अपेक्षा सध्या आपल्याला राज्यात करता येणार नाही. आत्ताच मित्रांनो मराठवाड्यात अद्यापही समाधानकारक पाऊस नाही. या सर्व पार्श्वभूमीवर मराठवाड्याची चिंता वाढवणारा हा अंदाज आहे. ऑगस्ट महिना हा मित्रांनो मराठवाड्यासाठी थोडासा चिंतेकडे घेऊन जात आहे. कारण संपूर्ण जर आपण ऑगस्टचा पाहिला तर साधारणतः मित्रांनो 21-25 ऑगस्ट पर्यंत सुद्धा आपल्याला राज्यात समाधानकारक पाऊस दिसत नाही. लक्षात घ्या. काही घाटावर किरकोळ नोंदी होतील, अंतर्गत महाराष्ट्रात काही किरकोळ नोंदी होतील. 24 ते 48 तासात या नोंदी वगळता मित्रांनो राज्यात फारशा पावसाच्या हालचाली आपल्याला दिसत नाहीत. उलट मित्रांनो, या मॉडेलने आपल्याला उत्तरेकडनं उष्ण आणि कोरडी वारे राज्याच्या अंतर्गत भागात शिरकाव करताना दिसत आहे. तुम्ही जर पाहिलं तर उत्तर महाराष्ट्राकडून आपल्याला मित्रांनो उष्ण आणि कोरडी वारे दिसत आहेत. या ठिकाणी तुम्हाला जरी निळा कलर दिसत असेल, हा फिक्कट हलका ते मध्यम पावसाची ऍक्टिव्हिटीज ह्या राज्यात पुढील 24 तास ते 48 तासात राहतील. साधारणतः 10 तारखेपर्यंत 11 तारखेपर्यंत या ऍक्टिव्हिटीज असतील. याही फारशा ऍक्टिव्हिटीज नसतील, दखलपात्र नसतील आणि म्हणून व्यापक पाऊस, मोठा पाऊस, कुठल्या तरी सिस्टीमचा पाऊस राज्यावर नाही, किमान 100 मिलीमीटर पाऊस पडणारा राज्यावर पाऊस नाही, हे सुद्धा या मॉडेलने दाखवलेलं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मित्रांनो पुढील 8 दिवसात 10 दिवसात राज्यात कशा पद्धतीने पाऊस असेल, देशात कशा पद्धतीने पाऊस असेल आपण जर पाहिलं तर हिमालयाच्या पायथ्याशी मित्रांनो गंगे मैदानामध्ये पावसाची ऍक्टिव्हिटीज वाढताना दिसत आहेत. इकडे घाटावर मित्रांनो या सिस्टीमकडे बाष्प खेचल्या कारणानं घाटावर पाऊस होईल. मित्रांनो, आपण सातत्याने सांगितलेले 1 किलोमीटर उंचीची ही पर्वतरांग अरबी समुद्रातील बाष्पयुक्त ढगांसाठी अडथळा असते आणि त्या ठिकाणी पावसाची इच्छा जरी नसेल तरी त्या ठिकाणी पाऊस पडतो, हे लक्षात घ्या. त्याच्या आजूबाजूला पडतो. मित्रांनो, एकट्या नाशिक जिल्ह्यावर पाऊस झाला म्हणजे महाराष्ट्रात पाऊस झाला नाही, एकट्या पुणे जिल्ह्यावर पाऊस झाला म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस झाला नाही. ज्याही पावसाच्या नोंदी झालेल्या आहेत मित्रांनो, कोकणात सुद्धा कमी आहेत, खाली सिंधुदुर्ग, गोवा त्या ठिकाणी सुद्धा कमी आहेत, मराठवाड्यात सुद्धा कमी आहे. भली घाटावरल्या पावसामुळे आणि उत्तर महाराष्ट्रातल्या पावसामुळे महाराष्ट्राची आकडेवारी जर वाढली असेल तर ती आकडेवारी अतिशय चुकीची आहे. त्याचं वितरण आपल्याला समान नाही हे स्पष्ट जाणवतं. हाच अल्निनोचा इफेक्ट आहे. आणि मित्रांनो, अल्निनो किती तीव्र होत आहे हे मला सांगायचं आहे. लक्षात घ्या, आपल्या काही खाजगी ग्रुपवर चर्चा करत असताना आमच्या काही मित्रांनी सांगितलं की अल्निनोची आकडेवारी ही चुकीची आहे. कुठला तरी राष्ट्राध्यक्ष त्याच्यात हस्तक्षेप करतो आणि या गोष्टी हे करतो भारतीय शेती उद्ध्वस्त करण्यासाठी. मित्रांनो, असं कधीच होत नसतं.
तसं जर झाले असते तर जगातल्या अनेक नामांकित संस्था यासाठी काम करत असतात. त्यामुळे एखाद्या तज्ज्ञ आणि हुशार व्यक्तीने असं बोलणं मित्रांनो चुकीचं आहे. प्लस 2.5 वर मित्रांनो याचं सरफेस टेम्परेचर प्रशांत महासागराचं जात आहे. इतिहासातला सर्वात तीव्र अल निनो उद्भवत आहे. मित्रांनो हे आपण 8-9 महिन्यापूर्वी सांगितलेले आहे की मोठ्या प्रमाणावर आपल्याला तीव्र ते अतितीव्र त्याला आपण सुपर अल निनोची उपमा दिलेली आहे. तिथपर्यंत जाण्याची शक्यता आहे. आणि मित्रांनो एकूण हिस्ट्री जर पाहिली आपण या 1982, 1997, 2015, 2023 आणि 2026 आणि त्यापेक्षा जर आपण 1877 पर्यंत जर गेलो तर या सर्व वर्षामधला 1972 सुद्धा या ठिकाणी या सर्व वर्षामधला मित्रांनो हा सुपर अल निनो येतोय, तीव्र अल निनो येतोय. आणि सर्वात जवळचं वर्ष जर याला कुठलं असेल तर ते 1972च आहे. लक्षात घ्या. 72च्या काळातली परिस्थिती वेगळी होती. समुद्र एवढे तापलेले नव्हते, उष्ण नव्हते. त्यामुळे पावसाचा त्या काळात अल निनोच्या काळात पाऊस खूप कमी झाला. परंतु आजची परिस्थिती बदललेली आहे. त्यामुळे आज समुद्राचं तापमान वाढलेलं आहे. बहुतांश समुद्राचं तापमान वाढले. त्यामध्ये आपल्या हिंदी महासागराचं सुद्धा तापमान वाढतं. आयोडी घटक सुद्धा अशा कालखंडात पॉझिटिव्ह होतो. आणि आयोडी घटक मित्रांनो हा या तीव्र अल निनो काउंटर करणार का, ही एक भूमिका, त्याच्यात तेवढी सक्षमता आहे का, हे सुद्धा आपल्याला पाहावे लागेल. कारण एकीकडं एमजीओ फेस म्हणावं तितकंसं साथ देत नाही. आयोडी घटक हा अजूनही पूर्णपणे याच्यावर गेला नाही, तो 0.6 वरच आहे. एकीकडं अल निनो तीव्र होऊ पाहत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आपल्या हिंदी महासागरातील आयोडीची जी भूमिका आहे ती अल निनोचा प्रभाव कमी करू शकते का, तर काही अंशी करू शकते. परंतु पूर्णतः प्रभाव कमी करण्यामध्ये आपला आयोडी सक्षम नाही. लक्षात घ्या. तुम्ही जर सध्या प्रशांत महासागराचं तापमान जर हिंदी महासागराचं तापमान पाहिलं तर मित्रांनो 0.2 पासून 0.6 पर्यंत टेम्परेचर या बंगालच्या उपसागराचं वाढलेलं आहे. इथं 0 ते 6 वर गेलेलं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर इकडे मित्रांनो आपण जर आफ्रिका खंडाच्या बाजूला जर पाहिलं तर 0.8 वर तापमान गेलेलं आहे. म्हणजे या सर्व पार्श्वभूमीवर आपला आयोडी हा अद्याप सक्षम नाही, जो की अल निनोचा प्रभाव पूर्णपणे कमी करू शकेल. काही अंशी करेल नाही असं नाही, परंतु पूर्णपणे तो आपला प्रभाव कमी करण्यामध्ये सक्षम नाही. एमजीओ फेज सुद्धा मित्रांनो दिन आहे, गरीब आहे. त्यामुळे एमजीओ फेजची सुद्धा आपल्याला फारशी साथ मिळणार दिसत नाही. हा राखाडी कलर मित्रांनो आपल्याला कमकुवत एमजीओ दर्शवतो. साधारणतः 5 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर पर्यंत एमजीओची तीव्रता आपल्याला निश्चित कमी दिसते. म्हणजे एमजीओ हा हिंदी महासागरातील जेव्हा येतो तेव्हा निश्चित भारतीय भूभागावर पाऊस पडतो. या सर्व पार्श्वभूमीवर मित्रांनो एकूण जर आपण पाहिलं तर ऑगस्टचा महिना हा चिंताजनक आहे. लक्षात घ्या. हा अंदाज लक्षात घ्या. ऑगस्टमध्ये जरी भारतीय हवामान विभागाने दुसऱ्या आठवड्यात पाऊस जरी चांगला सांगितला असला तरी भारतीय हवामान विभागाला चा अंदाजाकडे सुद्धा आपल्याला दुर्लक्ष करता येणार नाही. आणि या सर्व अंदाजाकडे सुद्धा आपल्याला दुर्लक्ष करता येणार नाही. परंतु ऑगस्टच्या सुरुवातीच्या अगदी 8-10 तारखेपर्यंतच्या काही कालखंडात मोजक्या ठिकाणी हालचाली होऊ शकतात. सर्वत्र आणि सार्वजनिक पाऊस सध्या नाही. उखरलेल्या स्वरूपाचा क्वचित ठिकाणी किंवा एखाद दुसऱ्या ठिकाणी जोरदार सुद्धा होऊ शकतो. याचा अर्थ संपूर्ण ऑगस्ट चांगला आहे असं म्हणणं धाडसाचं होईल. मित्रांनो आधीच कमी पावसाच्या प्रदेशात ही चिंतेची बाब आहे. एवढंच या निमित्ताने सांगतो. अधिक माहितीसाठी विश्वसनीय चॅनलला IMD ला फॉलो करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.